पटतंय सगळ्यांना? एकमतानी? चला मग हा ठराव आपण दोन्ही साहेबांना आम्ही देतो. हा थोडा आमच्याकडून एक प्रयत्न होता की त्यांच्यासमोर हे जायच्या आधी आपल्यासमोर पण मांडायचं होतं. अर्थात त्यांना माहितीच आहे आम्ही काय मांडतोय. पण मुंबईतून जे तुम्हाला प्रश्न येतील, मुंबईकरांचे जे प्रश्न येतील आणि हे जे आपण जिंकून आल्यानंतर तुम्ही सगळे यशस्वी होणारच आहात, ते झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपलं जे कामाला लागायचं आहे ते हे घेऊन लागायचं. नाही, मी बोललो तसं की तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो. आणि आता उद्या परवा ह्यांचा जाहीरनामा येईलच की कुठेतरी 1,500 देत आहेत, 2,000 देत आहेत. ह्या कुठच्याही जाहीरनाम्याला बळी पडू नका. हे आपण जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय. आणि मला वाटतं की कुठेही 1,500-2,000 घेण्यापेक्षा एक उत्तम शहर आपण सोडून गेलो, उत्तम आपल्या मुलामुलींसाठी मैदानं सोडून गेलो, तर कुठेतरी त्यांना पण बरं वाटेल. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण ह्या कुठच्याही भूलचुकांना तुम्ही बळी पडू नका की काहीही करतील ते. उद्या काही येईल, पण मला वाटतं की कुठेतरी जसं एक हे होतं की शिट, मी ब्लँक झालो होतं सध्या. पण जस्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याला 16 तारखेला मोठा जल्लोष करायचा आहे. आणि जल्लोषाच्या आणि पहिल्या दिवसापासून कामाला हो, लागायचं. काहीतरी मला वाटतं अमित तू काहीतरी हेच मला सांगत होता. नाही नाही, मला काहीतरी बोलायचं पण ठीक आहे. नाही, तू आपण मला जे सांगत होता ते हेच होतं की महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा विश्वास ह्या फोटोवर आहे आत्ता. आणि मला गाडीत मला वाटतं अमित हेच सांगत होतं की आम्ही दोघं पण कार्यकर्ते आहोत. आम्ही दोघं पण ठीक आहे, नेते वगैरे हे सगळं जरी पद नाही, मी असली तरी बोललो तसं कार्यकर्ते की आहोत. तुम्ही निवडून आला म्हणजे आम्ही निवडून आलोय. आणि शेवटी आपण शब्द जो देतोय तो ठाकरेंचा शब्द आहे, लोकांना जो देतोय. त्याच्यामुळे आपण उत्तम एक शहर 5 वर्षांनी लोकांना देणार आहोत, ही आपली गॅरंटी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आपले सगळे जे उमेदवार आहेत त्यांनी कृपा करून बसूनच घ्या. आता उद्धव साहेब तुम्हाला बोलायला येणार, तेव्हा प्रेस थोडी बाहेर असेल, तुमच्याशी 1-on-1 संवाद आहे, ह्याच्यानंतर करणार. दोघांचा आम्ही इथे बसतो म्हणजे सगळ्यांबरोबर फोटो होईल. आणि ते कॅमेरे पण तसेच राहू द्या म्हणजे तुमचा पण आमचा